नमस्कार एस्पिरंट्स, कसे आहात सगळे? तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आता ही नवीन सीरीज सुरू होणार आहेत. आता बघा आपले जे चाललेलं आहे, आता बघा मंथली क्विज, वीकली क्विज आहे. वीकली तुम्हाला क्वेश्चन्स भेटतील. वीकली PDF आहेत आता. आणि अँथ्रोचे तर संडे टू संडे येणारच आहेत लेक्चर्स प्लस मेजर मेजर जे टॉप MCQs असतात, तर ते पण येणार आहेत. तर हे सर्व येणार आहेत. तर इथं तुम्ही यूट्यूब चॅनलवर पण आहे आणि इथं टेलिग्राम चॅनलचे लिंक्स पण आहेत. ते ते तुम्ही करू शकता आणि ही PDF पण तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे? तर याची काळजी करू नका. आणि आता आपली ही जी सीरीज असेल, मंथली सीरीज असणार आहे ही. आणि मी हे 15-15 दिवसांनी आणणार आहे. ठीक आहे? 15 डेजच्या गॅपने असणार. आता समजा आज 1 तारीख आहे, तर 15 तारखेला आता दुसरी येईल फेबची. ठीक आहे? तसं करत करत आपण जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर, मला वाटतं एक 4-5 महिन्यात आपण कव्हर करू, जे करंट मंथ येईल तोपर्यंत. ठीक आहे? तर आता सुरुवात करूया. करंट अफेअर्स बघा, आपलं मेजरली जे जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत आणि हे रिव्हिजन पॉईंट ऑफ व्ह्यूनं बघा. हे असं नका समजू की हे वन स्टॉप सोल्युशन आहे. ठीक आहे? इथनंच सगळं येतील असं नाही आहे हे. जर तुमचं बऱ्यापैकी अभ्यास नसेल झाला तर एक माइंडसेट होईल की बाबा मी करंट अफेअर्स वाचले म्हणून. प्लस ते पण एक आहे. आणि या करंट अफेअर्समधले जे इम्पॉर्टंट, खूप इम्पॉर्टंट आहेत की बाबा येणारे आहेत, ते 45 पेक्षा जास्त आहेत यामध्ये इश्यूज. तर ते मी सगळ्या वेगवेगळ्या क्रायटेरियामध्ये कव्हर केलेत. ते बघू शकता तुम्ही इकडं. आणि जेवढं होईल तेवढं इम्पॉर्टंटच उचललेत, सगळं नाही करत बसलो मी. ठीक आहे? तर आता स्टार्ट करूया. तर हे एवढे सगळे आहेत. पर्यावरण, क्रीडा, पुरस्कार, नियुक्त्या, आंतरराष्ट्रीय सगळं. एक एक करून स्टार्ट करू. आता पहिली आहे राज्य व्यवस्था आणि शासन. तर यामध्ये काय काय हे तर सारांश दिलं मी. तर इथनं पुढं बघू एक एक इश्यू. ही सगळ्यात हाय प्रायोरिटी आहे. आता बघा 77वा प्रजासत्ताक दिन झाला 2026 मध्ये. सर्वात महत्त्वाचे तथ्य आहेत बघा ते यामध्ये. पहिली गोष्ट, इंडिया 77th रिपब्लिक डे, कॉन्स्टिट्यूशन इन फोर्स सिन्स 26 जानेवारी 1950 मध्ये आपलं कॉन्स्टिट्यूशन झालं आणि 76 वर्षाचं झालं आहे आता. ठीक आहे? आणि मुख्य पाहुणे कोण होते? तर अँटोनियो कोस्टा, ईयूचे काउन्सिलचे प्रेसिडेंट, आणि उर्सुला वॉन देर लेन, हे EU कमिशनचे प्रेसिडेंट. आणि हे पहिल्यांदाच असं झालं की 2 व्यक्ती EUचे आलेले आहेत एकत्र. प्रथमच 2. आता इथे लिहिलं का, फर्स्ट एवर टाइम 2 EU लीडर जॉईंटली इन्व्हायटेड ॲज रिपब्लिक डे चीफ गेस्ट. हिस्टॉरिक ओकेजन आहे हा. ठीक आहे? हे बऱ्यापैकी झाले आता. त्यानंतर बघूया आता थीम कशाची? मंत्र ऑफ फ्रीडम, वंदे मातरम प्लस मंत्र ऑफ प्रॉस्पेरिटी, आत्मनिर्भर भारतची ही थीम आहे. वंदे मातरम गीताचे 150 वर्ष झालेत, म्हणजे 150 इयर्स झालेत वंदे मातरमला. म्हणजे कोणी लिहिलं हे? बंकिमचंद्र चॅटर्जी 1875 मध्ये. बघा हे कसं येईल? 1875 लिहितील, सॉरी 1875चं आहे हे देतील. मग वंदे आपलं हे जनगणमन म्हणतील. अजून कुठला आहे दुसरं असेल तर ते देतील आणि क्रोनॉलॉजी लावा म्हणतील. तर त्याचे पण चान्सेस जास्त असतात. ठीक आहे? म्हणून डेट आणि नाव खूप इम्पॉर्टंट आहेत यामध्ये. हे बऱ्यापैकी झालेलं असेल तुमचं, रिव्हिजन पॉईंट ऑफ व्ह्यू चाललं आहे आपलं, म्हणून फास्ट फास्ट करतोय थोडंसं. आता वेन्यू कुठे झालेलं? कर्तव्यपथ, न्यू दिल्ली. नॅशनल वोटर्स डे साजरा करतो आपण 25 जानेवारी. थीम होती माय इंडिया माय वोट. ठीक आहे? MCQ अँगल जर पाहायला गेले तर ह्याचा पण एक वेगळा क्रायटेरिया टाकला आहे मी MCQच्या अँगल्सनं. म्हणजे काय, कशा प्रकारे MCQs म्हणजे प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात. रिपब्लिक डे म्हणजे संविधान किती वर्षांचे? EU पाहुणे कुठले होते? 2 एकत्र आले. वंदे मातरम, बंकिमचंद्र 1875. आणि वोटर्स डे थीम माझा भारत माझे मत. आणि प्रजासत्ताक दिन, स्वतंत्र दिन नाही आहे ते तर बऱ्यापैकी माहिती आहे. 15 ऑगस्ट 47मध्ये आपलं स्वतंत्र दिवस आहे. आणि प्रजासत्ताक 26 जानेवारी 1950 संविधान लागू झालेलं आहे. क्लिअर? आता येऊया नेक्स्ट. पद्म पुरस्कार 2026 131 लोकांना भेटले. सेना दिन, BJP अध्यक्ष, पराक्रम दिवस, हे सगळे इथं बघूया आता आपण. पद्मविभूषण जे आहे 5 लोकांना दिलं. धर्मेंद्र आर्ट जे आहे ते मरणोत्तर देण्यात आलं आहे. VS अच्युतानंदन, हे पण पोस्टह्युमसच दिलं आहे, म्हणजे काय मरणोत्तर. KT थॉमस, N राजम वायलिनसाठी, आणि P नारायण. त्यानंतर पद्मभूषण अलका याग्निक सिंगिंग, नॉट पद्मविभूषण. ठीक आहे? पद्मभूषण दिलं, विभूषण नाही आहे, हे लक्षात ठेवा. मनमुटी आणि उदय कोटक, विजय अमृतराज आणि कोश्यारी. डॉक्टर अर्मिडा फर्नांडिस मेडिसिनमध्ये. आता महाराष्ट्राचे पद्मश्री कुठले कुठले? तर अर्मिडा फर्नांडिस बिकल्या दिंडा आर्टसाठी 19 वुमेन आणि 16 पोस्टुमस देण्यात आले. 16 मरणोत्तर आहेत हे. क्लिअर? भगतसिंग कोश्यारी पण हे माझे आपले महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत, त्यांना पद्मभूषण देण्यात आलं. इथं पण बघू शकता तुम्ही. दोन्हीमध्ये दिले तर काही टेन्शन नका घेऊ. जे चांगलं वाटेल त्यातनं तुम्ही वाचून घेऊ शकता. त्यानंतर 78th आर्मी डे साजरा करण्यात येतो 15 जानेवारी. जयपूरमध्ये राजस्थानमध्ये करण्यात आला. फर्स्ट टाइम आउटसाइड मिलिटरी कॅन्टोन्मेंट केली आहे. आणि हे काय? KM करियप्पा स्मृती. ठीक आहे? फर्स्ट इंडियन आर्मी चीफ होते हे 1949 मध्ये. असे पण प्रश्न येऊ शकतात.
फर्स्ट इंडियन आर्मी चीफ कुठले. आता जरा आर्मीवर जास्त फोकस करायला लागले तर बटालियन वगैरे काही पण येऊ शकतात. इव्हन तुम्ही हे पण विचार करा, जे प्रत्येक आर्मी, नेव्ही, एअरफोर्समधले जे पण इम्पॉर्टंट पोस्ट आहेत खालूनपासून ते वरतीपर्यंत, क्रोनॉलॉजी पण इव्हन UPSCनं विचारले तर MPSCमध्ये पण काही विचारू शकतात. BJP नॅशनल प्रेसिडेंट नितीन नाबिन 20 जानेवारीला सक्सिड केलं JP नड्डाला, आणि नड्डा सर्व्ड 20 जानेवारी 2020 ते 26 पर्यंत 6 वर्ष त्यांनी केलंय. BJPचे नॅशनल प्रेसिडेंट होते, राष्ट्रीय अध्यक्ष. पराक्रम दिवस जे आहे 23 जानेवारीला केला जातो. नेताजीची 129वी बर्थ ॲनिव्हर्सरी आहे. बॉर्न कटक, म्हणजे कटकमध्ये जन्म आहे त्यांचा, ओडिसा, 23 जानेवारी 1897 फाउंडेड काय आहे, इंडियन नॅशनल आर्मी. ठीक आहे, INA. आता त्यामध्ये इम्पॉर्टंट अँगल्स काय, अलका याग्निकला पद्मभूषण भेटले, पद्मविभूषण नाही. सेना दिन कधी आहे, जयपूर, प्रथमच लष्करी छावणी बाहेर. ठीक आहे, BJP अध्यक्ष आणि पराक्रम दिवस. बघा, हे रिव्हिजन पॉईंट ऑफ व्ह्यू खाली पण आहे आणि अजून पण तुम्हाला छोटा सरप्राईज पण भेटेल पुढे. आता महाराष्ट्र स्पेशल बघूया. तर यामध्ये बघा, खूप दुःखद बातमी आलेली. अजित पवार यांचं निधन झालेलं. सुनेत्रा पवार आणि त्यांची जी वाईफ आहे त्यांना ते डेप्युटी CMचं फर्स्ट वुमेन झालेत हे महाराष्ट्राच्या. ठीक आहे, डेप्युटी CM. तर ते पण बघणार आहोत आपण आता. अजित पवार यांचं निधन कधी झालं, या फिर पास्ट अवे कधी झाले, 28 जानेवारी 2026 लेअरजेट 45 क्रॅशमध्ये बारामती एअरपोर्टजवळ. आणि 3 डे स्टेट मॉर्निंग डिक्लेअर केलेलं, आणि 6 टाईम ते डेप्युटी CM राहिलेत. प्रेझेंट केले महाराष्ट्राच्या बजेट 11 वेळा, आणि बोथ रेकॉर्ड्स आहेत त्यांच्या नावावर. आणि बारामती MLA 7 वेळा ते निवडून आलेत 1991 नंतर. सुनेत्रा पवार जे आहेत त्यांची जी शपथविधी झाली ती 31 जानेवारीला केली त्यांनी. महाराष्ट्राचे पहिले वुमेन डेप्युटी CM झालेत. 11वे आहेत आत्तापर्यंतचे. आणि मंत्रालय जर बघितलं गेलं तर स्टेट एक्साईज, स्पोर्ट्स, मायनॉरिटी डेव्हलपमेंट, राज्यसभा MP राहिलेत. CM जे आहेत ते फडणवीस आहेत, आणि अदर डेप्युटी जे CM आहेत ते एकनाथ शिंदे आहेत. ते बऱ्यापैकी माहिती असेल. अजित पवार किती वेळा झालेत डेप्युटी CM सांगा, आणि बजेट किती वेळा केला त्यांनी, आणि महाराष्ट्राच्या पहिल्या डेप्युटी CM कोण आहेत, आणि त्या एकूण कितवे, म्हणजे कितवे असेल हे किती नाही आहे, कितवे असतील हे डेप्युटी CM 11वे. आणि महायुतीचे मध्ये कोण कोण येतं, BJP, शिवसेना आणि NCP. ठीक आहे, हे बऱ्यापैकी माहिती असेलच. आणि काय, नोव्हेंबर 2024, अच्छा हां, 2000 महाराष्ट्र निवडणूक महायुतीचा नोंदणीत विजय झालेला. 230+ जागा त्यांना भेटलेल्या. पॉलिटिकल न्यूज पण येऊ शकतात. आता महाराष्ट्राची DGP नियुक्ती झाली. EPI निर्देशांक आहे, सांजा शक्ती सराव आहे, MPAT GM चाचणी. आता हे काय ते बघूया आता. डॉक्टर संजय वर्मा डेट आहे. ठीक आहे, नवीन झालेत हे महाराष्ट्राचे DGP 3 जानेवारीला. आणि रश्मी शुक्ला जे होते ते फर्स्ट वुमेन DGP राहिलेत, रिटायर झालेत आता. ठीक आहे, NIA डायरेक्टर जनरल होते ते. नीती आयोग EPI जे आहे ते महाराष्ट्र टॉप करतं लार्ज स्टेट्समध्ये, स्कोअर करतं 68%, आणि तमिळनाडू सेकंड आणि गुजरात थर्ड आहे. EPI काय आहे मला सांगा, ठीक आहे, कमेंट सेक्शनमध्ये. स्मॉल स्टेट्समध्ये टॉपर कोण आहेत, उत्तराखंड. EPI 4 पिलर्स आहेत, 13 सब पिलर्स आहेत, 70 इंडिकेटर्स आहेत. 4था एडिशन होता हा. ठीक आहे, मला वाटतं इथं दिलं आहे का महाराष्ट्र राज्यात, आणि नाही, ठीक आहे, नाही दिलं आहे. EPI मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये आठवणीनं. सांजा शक्ती इंडियाज फर्स्ट मिलिटरी सिव्हिल फ्युजन झालं एक्सरसाइज यांनी, आणि खडकी मिलिटरी स्टेशनमध्ये झालं पुण्याच्या इथंच 8 ते 9 जानेवारीमध्ये. बघा, हे 2026चे. मी का जानेवारीपासून केले, जे आता नवीन येणारे आहेत, आता जी झाली प्रिलिम्स, तर ते मी तर ॲक्च्युली बघितलं गेलं तर या महिन्यापासूनच करायला पाहिजे, मे महिन्यापासूनच. पण मे महिना मग ते थोडंसं लेट होऊन जाईल, म्हणून जरा मागणं जरा आलं ना, जरा कॉन्फिडन्स वाढतो. मग बाबा कुठलं काही सुटलं नाही, 1.5 वर्षाचा जरी करंट अफेअर्स असला ना, कॉन्फिडंट राहतो आपण. मग यामध्ये कोण कोण होता, इंडियन आर्मी होते, 16 सिव्हिलियन एजन्सीज होत्या, महाराष्ट्र पोलीस, फोर्स 1, फायर सर्व्हिसेस, MG आणि G एरिया होतं, सदर्न कमांड होता. ठीक आहे, MPAT GM काय आहे, चाचणी केली यांनी KK रेंजेस, अहिल्यानगर, पूर्वीचे अहमदनगर आणि महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे, फायर अँड फॉरगेटवाले आहेत, रेंज आहे 2.8 किलोमीटरची. MPAT GM. त्यानंतर पहिल्या DGP कोण राहिल्या, महिला, रश्मी शुक्ला. EPI मोठे राज्य कुठले आहेत, सगळ्यात पहिला आपला आहे सांजा शक्ती. पहिला MCF सराफ, खडकी, पुणे, अहमदनगर नवे नाव, अहिल्यानगर. EPI मध्ये काय, नीती आयोगाद्वारे राज्यांची निर्याती तयारीची मूल्यांकन केलं जातं. ठीक आहे, मला वाटतं इम्पोर्टचं आहे हे, आणि आपण एक्सपोर्टचं आहे. निर्यात म्हणजे काय होतं, ठीक आहे, असो. USD 1 ट्रिलियन एक्सपोर्ट करतो आपण. पहिला EPI ऑगस्ट 2020 करण्यात आलेला. इकॉनॉमी रिपोर्ट्स, इंडसेस. आता इकॉनॉमीकडे येऊया. इंडियाने सरपास केल्या जपानला, 4थी लार्जेस्ट इकॉनॉमी झाली ग्लोबली बाय नॉमिनल GDP. 4.18 to 4.19 ट्रिलियन डॉलरची झाली आपली. ठीक आहे, क्रमवारीमध्ये बघायला गेलं तर USA येतं, मग चायना येतं, मग जर्मनी येतं, मग इंडिया येतं.
ठीक आहे, 4थ्या नंबरवर आलं आहे. रिअल GDP ग्रोथ जर बघायला गेली तर 7.4%चा आहे. NSOचा डाटा आहे हा. हे MPSC मेन्सला पण फायदेशीर राहणार आहे. लिहायचं काम आहे आता. सर्व्हिसेसमध्ये 9.1% आहे, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये 60%, ॲग्रिकल्चरमध्ये 3.1% आहे, प्रायव्हेट कन्झम्पशनमध्ये 61% आहे, हायेस्ट सिन्स FY12. ठीक आहे, फायनान्शियल इयर 12 नंतरचं हे हायेस्ट आहे. त्यानंतर हेनले पासपोर्ट इंडेक्स हे काय आहे, तर जर कुठला पासपोर्ट किती स्ट्रॉंग आहे त्याच्यावर असतं. तर आता आपण भारत जे आहे 80th रँकवर आहे विथ अल्जेरिया, नायजर. ठीक आहे, यांच्यासोबत आपण आहेत. विजा फ्री, विजा ऑन अरायवल, ई विजा ॲक्सेस टू 55 कंट्रीजमध्ये आहे. आता थायलंडमधनं पण काढलेलं आहे. लेटेस्ट न्यूज आहे, मेमधलीच आहे. तर आपले जे भारतीय तिकडे जाऊन दंगामस्ती करायला लागलेत, जे इथं करतात ते त्यांना वाटतं त्यांचंच घर आहे तिकडं पण. तर त्यांनी सरळ आता विजा ऑन अरायवल आणि आय गेस 60 दिवसाचं 15 दिवस काहीतरी केलं त्यांनी स्टेचं. पहिले 60 दिवस भेटायचं, आता 15 दिवसच केलं यांनी. ठीक आहे, इम्प्रूव्ह केलं. 85वा होतं आपलं पहिले 2025मध्ये. पहिल्या नंबरवर सिंगापूर आहे आणि पाकिस्तान 98व्या नंबरवर आहे आणि बांगलादेश 95th आहे. आता आपण कम्पेअर वन बघा कोणाशी करतोय. असो, पब्लिशर कोण करतं? हेनले अँड पार्टनर्स युझिंग IATA टायमॅटिक डाटाबेस इव्हॅल्युएट 277 कंट्रीज अँड टेरिटरीज. यांचं सगळं मूल्यांकन करून मग आपल्याला रिपोर्ट देतं हे हेनले पासपोर्ट इंडेक्स. क्लिअर? जपानला मागे टाकले, 4था नंबर. GDPचे मध्ये वाढ. हेनली, सिंगापूर 55वा. 55 देश विजामुक्त. नॉमिनल GDP म्हणजे काय असतं? करंट मार्केट प्राइसेस रँकिंगसाठी. आणि रिअल GDP जे आहे इन्फ्लेशन ॲडजस्ट करून ॲक्च्युअल ग्रोथ किती आहे तिकडून जातं. इंडियाचा रिअल एवढा आहे, नॉमिनल एवढा आहे. क्लिअर? आता RBIचं धोरण. जागतिक बँक, CPF, वस्त्रोद्योग परिषद, दुर्मिळ खनिजे, EV बाजार. एक एक करून पाहूया. आता RBIनं रेपो रेट, आता हे माहिती आहे का तुम्हाला? रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट नसेल माहिती तर आता रेपो रेट आज बघून घेऊया आपण. RBIचा रेपो रेट 5.25% स्टेबल आणि रुपी ॲट रेकॉर्ड लो ₹96 झाला आहे. आता तर आय गेस 95च्या आसपास चाललं आहे. आज आहे किती? आज मे 1 मे आहे ना, अराऊंड 95च्या आसपासच होता. मी 31 जूनला रेकॉर्ड करतो आहे, 1 मेचं. असो, गव्हर्नर कोण आहेत? तर संजय मल्होत्रा. अपॉइंट कधी केलं यांना? डिसेंबर 2024मध्ये. इंडिया वर्ल्ड बँक CPF काय आहे? तर दरवर्षी आपल्याला $8 ते $10 अब्ज ॲन्युअली, लार्जेस्ट फॉर इंडिया आहे ते आपल्याला कर्ज मला वाटतं दिलं आहे. आणि वेस्ट बेंगॉल वर्ल्ड बँक, सॉरी, प्रेसिडेंट कोण आहेत? अजय बांगा, इंडियन ओरिजिनचे आहेत हे. वेस्ट बेंगॉलच म्हणतो आहे. ठीक आहे. त्यानंतर नॅशनल टेक्स्टाईल मिनिस्टर कॉन्फरन्स झाली 8 ते 9 जानेवारी गुवाहाटी, आसाममध्ये. रिलीज केलं इंडिया टेक्स्टाईल ॲटलास स्टेट कंपंडियम 2025चा अहवाल केला यांनी. इंडिया थर्ड ग्लोबली. रेअर अर्थ ऑक्साईड्स आहेत आपल्याकडं. ठीक आहे, रेअर अर्थ मिनरल्स आपल्याकडे भरपूर आहेत. 6.9 मिलियन टन्स आहे, चायना आणि रशिया नंतरचे. म्हणून आपण जेवढं एक्सप्लोर करेल तेवढं चांगलं आहे. आपण एक्सपोर्ट करू आणि त्यामध्ये पण आपला भयंकर पैसा येणार आहे यामध्ये. नवीन एक्सप्लोरेशन कॉरिडॉर्स केले केरला, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिसा. क्रिटिकल आहेत ह्या EV बॅटरीसाठी, डिफेन्स आणि सेमीकंडक्टरसाठी. तर खूप इम्पॉर्टंट आहेत हे. UP जे आहे ते भारतातील सर्वात मोठी EV बाजारपेठ होणार आहेत. 12.8 लाख टू व्हीलर्स आहेत आणि 57% टोटल EV सेल्स आहेत. PLFच्या अनएम्प्लॉयमेंट डाटा जे आहे ते 4.8% आहे. क्लिअर? बाकी इथं बघू शकता. आणि रेपो रेट काय असतो बघा. RBI बँकांना कर्ज देताना आकारते ते व्याजदर असतं. रेपो वाढले, कर्ज महाग होणार. कर्ज महाग झाले तर इन्फ्लेशन कमी होतो जनरली. आता हे जर माहिती नसेल तर सोडून द्या. RBI जे आहे मॉनिटरी पॉलिसी करणारी एकमेव संस्था आहे आणि हे इन्फ्लेशन वगैरे ॲडजस्ट करायला मदत करते. ते रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट थ्रू, ते अजून भरपूर आहेत त्यांच्याकडे, क्वालिटेटिव्ह, क्वांटिटेटिव्ह. पण ठीक आहे. स्थापना जी आहे 1935मध्ये केली आहे. ठीक आहे. संरक्षण व सुरक्षा, डिफेन्स, सिक्युरिटीची गरज आहे. ठीक आहे, बघू. संरक्षण अंतर्संकल्प 7.85 लाख कोटी. K4 SLBM शॉर्ट नाही आहे हे. SLBMचं फुल फॉर्म चांगलं होतं, सबमरीन काहीतरी होतं. ठीक आहे, जाऊ दे. प्रोजेक्ट 17 आहे फ्रिगेट्स. ठीक आहे, बघू एक एक करून. संरक्षण बजेट किती कोटी आहे? फायनान्शियल 25 ते 26हून वाढ किती झाली आहे? आणि K4 SLBMची रेंज किती? स्वदेशी दारुगोळा किती आहे आपल्याकडे? 91%. ठीक आहे, एक एक करून बघूया आता. एक काय काय हे काय प्रकार आहे. तर डिफेन्स बजेट आपल्याला 7.85 लाख करोडचं देण्यात आलं आहे. 15% राईज केली. आर्मीने डिक्लेअर केले 2026 इयर ऑफ नेटवर्किंग अँड डाटा सेंट्रिसिटी. हे खूप महत्त्वाचं आहे. DRDO 60th फाउंडेशन डे झाला 1 जानेवारीला. रेकॉर्ड 22 AON क्लिअरन्स वर्थ 1.30 लाख करोड आणि 91% ठीक आहे. आपल्याला बघा, DRDOचा स्थापना दिवस 68 आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे.
K4 SLBM म्हणजे काय, सबमरीन. सबमरीन लॉन्च्ड बॅलिस्टिक मिसाईल आहे. रेंज 3500 किलोमीटर आहे. इकडे बघा, हे 2 डाटा इथं झाले, तर हे 2 डाटा इथं असणार आहे. आणि रेंज आहे 3500 किलोमीटर. सी लेग ऑफ इंडियाज न्यूक्लिअर ट्रायड, लँड, सी, एअर तिघांना आपण हे पाठवू शकतो. आणि प्रोजेक्ट 17 स्टेल्थ फ्रिगेट 4 आहेत, तारागिरी, महेंद्रगिरी, दुनागिरी आणि विंध्यागिरी. ठीक आहे. आणि न्यू बेस आहे हल्दिया, वेस्ट बेंगॉल येथे. हल्दियामध्ये नवीन बेस करण्यात आला आहे. तर हे सगळं परत बोलत नाही बसत मी आता. न्यूक्लिअर ट्रायड काय आहे, लँड, सी आणि एअर. ठीक आहे. लँडमध्ये अग्नी मिसाईल्स करू शकतो, सीमध्ये K सिरीज SLBM जे की हे होते, आणि जनरली हे K4 सगळीकडेच येऊ शकतात. आणि एअरमध्ये फायटर जेट्स असतात. K4 म्हणजे पाणडुबीतून सोडता येणारे अणुक्षेपणास्त्र. ठीक आहे, सबमरीनमधनं. ठीक आहे. भैरव ड्रोन फोर्स, स्वॉर्म ड्रोन कॅपेबिलिटी, एअर बेस्ड इंडिपेंडंट टार्गेटिंग, सूर्यास्त्र रॉकेट्स, बॅट ड्रोन्स. फक्त ड्रोन्स लक्षात ठेवा, भैरव कशा संदर्भात आहेत, भैरव ड्रोन्स आहेत. आकाश NG मिसाईल, रेंज 50 किलोमीटर, नेक्स्ट जनरेशन सर्फेस टू एअर आहे, सर्फेसवरनं एअर जाणारी LCA, लो कॉम्बॅट असं काहीतरी आहे, एअरक्राफ्ट आहे हे. तेजस मार्क 1A. आणि हे तर खोडूनच टाकलं मी, थांबा जरा. आणि काय, अरे क्लिक होत नाही, चलो ठीक आहे. आणि C295 ट्रान्सपोर्ट, टाटा एअरबस इंडक्टेड इंडियन एअरफोर्समध्ये. HAL ध्रुव NG नेक्स्ट जनरेशन हेलिकॉप्टर आहे डेव्हलपमेंटमध्ये. ठीक आहे. नेत्र एअरबॉर्न अर्ली वॉर्निंग सिस्टीम, आणि क्लिअर केले फर्स्ट इंडिजिनस एअरबॉर्न अर्ली वॉर्निंग सिस्टीम आहे, माउंटेड एम्ब्रेयर ARJ एअरक्राफ्टवरती. ठीक आहे. नेत्र काय आहे, एअरबॉर्न म्हणजे काय, हवेत अर्ली वॉर्निंग देणारा. बाबा कुठली मिसाईल वगैरे आली हवेतनं, तर हे आपल्याला चेतावणी देईल. ठीक आहे. तर इंद्रजाल जे आहे काउंटर ड्रोन सिस्टम आहे, 100 करोड पूर्व सीमेवर ईस्टर्न बॉर्डरवरती केलं आहे. इंडिया UAE डिफेन्स MOU रिन्यू केला यामध्ये. इंद्रजाल माहिती नसेल तर एक डोम टाईप असतं, इथनं काही मिसाईल आली तर इथनं आपण काउंटर करू शकतो. डोम टाईप क्रिएट करतो. ठीक आहे. इंद्रजाल काउंटर ड्रोन सिस्टम आहे. ड्रोन इथनं घुसले की गेला. मग मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन 3 नव्या एअरलाईन्स NOCमध्ये येतात, हिंद एअर, मला एक्सप्रेस आणि शंकर. ठीक आहे, एवढं नाही करायची गरज. बाकी रिव्हिजनसाठी तुम्ही MCQ अँगल्स बघू शकता. सायन्स अँड टेकमध्ये बघूया आता. PSLV 62 C62 12 जानेवारी 2021मधनं. आता बघा, हे पण विचारलं जातं की कुठनं काय काय लॉन्च केलं आहे. तर प्रायमरी जे आहे EOS-91 अन्वेषण, DRDO हायपरस्पेक्ट्रल इमेज. ठीक आहे. IULSAT ऑर्बिटेड, इंडियाचं पहिलं ऑन ऑर्बिट सर्व्हिसिंग सॅटेलाइट आहे, को पॅसेंजर ऑन PSLV C62. 18 इंटरनॅशनल को पॅसेंजर्सला घेऊन गेले ते. ठीक आहे. भारताचा पहिला ऑन ऑर्बिट सर्व्हिसिंग सॅटेलाइट आहे हा IULSAT. हे खूप इम्पॉर्टंट आहे, याच्यापेक्षा तर हे इम्पॉर्टंट जास्त आहे. GP कॅप्टन सुधांशू शुक्ला फर्स्ट इंडियन आहेत ISS वरती. ठीक आहे. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरती गेलेत. एक्झियम स्पेस मिशनमध्ये होते ते. त्यांना अशोक चक्र देण्यात आलं 2026मध्ये. आणि हे तर काय गगनयानमध्ये पण आहेत वाटतं हे. ठीक आहे. सिलेक्ट झाले ते गगनयानसाठी पण. गगनयान माहिती नसेल तर सर्च करा आणि मला सांगा कमेंटमध्ये. QPIAI इंडेक्स, हे काय आहे, इंडियाचं फर्स्ट 25 क्युबिट क्वांटम कम्प्युटर आहे, नॅशनल क्वांटम मिशनमधलं. ध्रुव 64 जे आहे फर्स्ट इंडिजिनस 64 बिट मायक्रो प्रोसेसर आहे, पहिलं आपलं असणार आहे. ध्रुव 64 लक्षात ठेवा. ठीक आहे. कुणाचं मित्राचं नाव असेल तर ध्रुव लक्षात ठेवा. काय आहे, 64 बिट मायक्रो प्रोसेसर हा पहिला असेल आपला स्वदेशी. हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग म्हणजे काय, शेकडो वेवलेन्स एकाच वेळी लष्करी, कृषी, खनिज शोध, प्रदूषण निरीक्षण करण्यासाठी यासाठी वापर केला जातो. ठीक आहे. हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग. हे कुठं आलं, हां इथं होतं. ठीक आहे. आता ध्रुव 64 परत आलं, जाऊ दे. बिरसा 101 न्यू क्लायमेट रेझिलियंट राईस व्हरायटी आली आहे. बिरसा 101 काय आहे, तर राईस आहे. असं पण प्रश्न येऊ शकतो, गहू आहे, काय आहे, भात आहे, भात म्हणतो आपलं, काय दुसरं काय आहे, तांदूळ आहे, तांदूळ पण ते झालं. डाळ आहेत कुठलं, तर ते पण येऊ शकतं. बिरसा काय आहे, नवीन राईस व्हरायटी आहे हे, आणि ट्रायबल फार्मिंगसाठी खूप गरजेचं आहे. CSIR IGIB म्हणजे काय, क्रिस्पर जीन थेरपी फॉर सिकल सेल डिजीज, इंडियाज फर्स्ट क्लिनिकल क्रिस्पर ॲप्लिकेशन टार्गेट्स ट्रायबल कम्युनिटीचा. जे सिकल सेल ॲनिमिया आहे, त्यामध्ये जो सेल असतो तो सिकल सेलसारखा होतो, म्हणजे खुरप्यासारखा होतो असं. आणि त्यामध्ये ऑक्सिजन कमी होतं, आणि मग ऑक्सिजन कमी गेला तर मग माइंडमध्ये एकदम असं काय ते वेडेपणा टाईपच असतो तो. डाऊन सिंड्रोम काइंड ऑफ येऊ शकतं यामध्ये, सिकल सेल ॲनिमियामध्ये. तसंच प्रकारचं असतं. ठीक आहे. आता हे क्रिस्पर त्यावर करणार आहेत. निपा व्हायरस खूप इम्पॉर्टंट, नवीन केस डिटेक्ट झाली वेस्ट बेंगॉल जानेवारी 2026मध्ये. झुनोटिक व्हायरस आहे. झुनोटिक म्हणजे काय,
ॲनिमल्स थ्रू येणारं, मेजरली पक्ष्यांथ्रू. नॅचरल होस्ट आहे फ्रूट बॅट्स, ठीक आहे, वटवाघळ मेजरली. आणि त्याचं नाव काय? टेरोपस जेनस. निपाजेचं मॉर्टॅलिटी म्हणजे मृत्यूदर किती आहे? 40% ते 75%, म्हणजे जास्त करून मरायचे चान्सेस जास्त आहेत. आणि मला वाटतंय कोरोनाचं खूप कमी होतं, आय गेस 1 to 4% काहीतरी होतं 100 पैकी लोकांना. आणि यामध्ये बघा 40% ते 75%, म्हणजे वाईपआउटच करेल जर झालं तर. आणि इव्हन आत्तापर्यंत काय वॅक्सिन झालेली नाही आहे. WHO प्रायोरिटी पॅथोजन आहे हा. इंडिया आउटब्रेक्स केरलामध्ये पहिला आला 2018, 19 आणि 23मध्ये, आणि नंतर आता इथं सापडला आहे वेस्ट बेंगॉलमध्ये. गेल आणि PNGRB नेशनवाईड PNG आणि CNG अडॉप्शन कॅम्पेन केला. एशिया मॅन्युफॅक्चरिंग इंडियाचं रँक आहे 6वं, ठीक आहे, मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्समध्ये. बाकी तर इथं आहे. क्रिस्पर जे आहे ते DNAची कात्री आहे बघा. डिफेक्टिव्ह जीनला काढता येतो आणि नॉर्मल जीनला घालता येतो. आणि नोबेल प्राईज मिळालेला जेनिफर डाउडना आणि इमॅन्युअल चार्पेंटियरला. हे मला वाटतं MPSCनं विचारलेलं प्रश्न. हे परत विचारू शकतात. ह्याच्यावर नाही येणार, पण ठीक आहे. पर्यावरण बघूया आता. जागतिक बिग कॅट परिषदेचं आयोजक झालं पहिल्यांदा भारतामध्ये. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट ग्लोबल बिग कॅट समिट झाली. कुठं झाली? IBC हेडक्वार्टर आता इंडियामध्ये आहे. 5 बिग कॅट्स कुठले? टायगर, लायन, लेपर्ड, स्नो लेपर्ड आणि चिता. इंडियामध्ये 54 टायगर रिझर्व्ह आहेत. 75% वर्ल्डचे टायगर रिझर्व्ह आपल्याकडेच आहेत. प्रोजेक्ट टायगर जे 1973मध्ये आलं. चिता कुनो नॅशनल पार्कमध्ये सप्टेंबर 2022मध्ये आपण इंट्रोड्यूस करण्यात आलेलं. कुनो नॅशनल पार्क कुठे आहे मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. फटाफट कमेंट करतो. कमेंट का करायला लावतो बघा, तुमचं जोपर्यंत तुम्ही इन्व्हॉल्व होत नाही ना, तोपर्यंत तुमचं ब्रेन चालणार नाही. तुम्हाला आता असं आठवल की बाबा हां, मी कमेंट केलं, बरे चुकीचं करा, कमेंट करा पण. आणि चुकीचं केल्यानंतर तुम्ही उत्तर बघितलं ना, तर ते एवढं फिट होतं, तुम्हाला 2 ते 3 महिने विसरायची गरजच नाही. म्हणजे ते विसरणार पण नाही, चुकीने पण नाही विसरणार. पण परत रिव्हिजन लागेल तशी. विसरून म्हणजे लिहिलं आणि मग विसरून गेला, मग झालं कामच झालं. ठीक आहे, असो. तमिळनाडूचं फर्स्ट डार्क स्काय पार्क झालं आहे अरियूर शोला रिझर्व्ह फॉरेस्टमध्ये. कोळी हिल्स आहे नमक्कल डिस्ट्रिक्टमध्ये, प्रमोट करतं ॲस्ट्रो टुरिझम. कोंडुरू खादी जे आहे त्यांना GI टॅग भेटला आहे. श्रीकाकुलम आंध्र प्रदेशमध्ये आहे. अल्ट्रा फाईन थ्रेड आहे. आंध्र प्रदेश आहे का? हां, श्रीकाकुलम तिथंच असणार. फायनर देन ह्युमन हेअर, ठीक आहे. आपल्या केसांपेक्षाही खूप बारीक असतं हे. रजिस्टर ह्यांनी केलं DPIIT मधनं, ठीक आहे. डिपार्टमेंट ऑफ काय आहे मला सांगा, DPIIT. हे परत नाही सांगत. GI टॅग काय असतं, तर विशिष्ट भौगोलिक क्षेत्राशी संबंधित उत्पादनाला संरक्षण मिळतं. म्हणजे आता समजा आता आपल्याकडे कोल्हापुरी चप्पल आहे, तर बाहेर जाऊन कोणी समजा आपला महाराष्ट्राचं आहे, आता आसाममध्ये जाऊन नाही म्हणणार की हे माझं आहे कोल्हापुरी चप्पल. जे ब्रँड व्हॅल्यू क्रिएट होईल, तर त्याचं जे मुनाफा वगैरे जे पण असेल रॉयल्टी टाईप, तर त्यांनाच भेटणार. दुसरीकडे तुम्ही नाही करू शकत. जसं कोल्हापुरी चप्पल, पैठणीची साडी, नागपूर ऑरेंजचे, अल्फॉन्सो मँगो, ठीक आहे. आता क्रीडामध्ये बघू आता काय काय. तर सेकंड खेलो इंडिया बीच गेम झाले गोगला बीचमध्ये, दीवमध्ये. मास्कट आहे पर्ल डॉल्फिन आहे ही. आणि 8 स्पोर्ट्स असतात, कर्नाटका विनर राहिली आहे, ठीक आहे. पहिली KIBG काय आहे हे मला सांगा, काय होतं हे? खेलो इंडिया बीच गेम्सच आहे, ठीक आहे. पहिली जी झाली दीवमध्ये झाली, विनर आहे मणिपूर. यामध्ये स्पोर्ट्स कुठले कुठले असतात? बीच सॉकर, बीच व्हॉलीबॉल, कबड्डी, सेपक तक्रो, पेनकेक, सिलॅट आणि ओपन वॉटर स्विमिंग. ही सेकंड आहे, ही फर्स्ट आहे बघा, ठीक आहे. लक्षात ठेवा, सेकंडवाला हे चाललं आहे आपलं. सेकंड कोण जिंकलं आहे? कर्नाटका. पहिलं कोण जिंकलं आहे? मणिपूर, ठीक आहे. खेलो इंडिया बीच गेम्स आहे ते, हे वेगळं आहे. खेलो इंडिया वेगळं आहे आणि खेलो इंडिया बीच गेम्स वेगळे आहे, ठीक आहे. कन्फ्यूज नका होऊ. विजय हजारे ट्रॉफी 2025-26. एवढं गाढ कशाला येतं हे? असो, राईट, क्लिकच होत नाही. असो, विजय हजारे ट्रॉफी 2025 विदर्भाचं फर्स्ट एव्हर टायटल भेटलं 33 एडिशन 50 ओव्हर BCCI लिस्ट ए टुर्नामेंटमध्ये. असो, मनोज कोठारी 5 जॅन एज 67, फॉर्मर वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियन, तमिळनाडूमधले आहेत. इंटरनॅशनल काईट फेस्टिवल 10 ते 14 जॅन साबरमती रिव्हरफ्रंटवरती अहमदाबादमध्ये करण्यात आला. क्लिअर. खेलो इंडियात 4 प्रकार असतात: युथ गेम्स, युनिव्हर्सिटी गेम्स, विंटर गेम्स आणि बीच गेम्स, ठीक आहे. मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स करते. कळलं? हे फरक आहे. आता अवॉर्ड्स अँड अपॉइंटमेंट्स, काही नियुक्ती वगैरे, हे परत अवॉर्ड्समध्ये परत झालं आहे आपलं रिपीट, तर हे करत नाही आहे मी. अशोक चक्र 2026मध्ये हायेस्ट पीस टाईम गॅलंट्री अवॉर्ड असतो हा, पीस टाईम PVC. ग्रुप कॅप्टन सुधांशू शुक्ला, जे फर्स्ट इंडियन झालेत, त्यांना देण्यात आलं आहे. सावित्रीबाई फुले जयंती 3 जानेवारीला करण्यात येतो. इंडियाचे फर्स्ट वुमेन टीचर आहेत भिडेवाडा स्कूल, पुणे, 1 जानेवारी 1848मध्ये. महाराष्ट्रामध्ये हे बालिका दिन म्हणून साजरा केला जातो 3 जानेवारीला. की अपॉइंटमेंट जर बघायला गेलं तर नितीन निबन जे BJPचे प्रेसिडेंट आहे, संजय मल्होत्रा RBIचे गव्हर्नर आहे, सुनेत्र पवार डेप्युटी CM. बऱ्यापैकी रिव्हिजनच झाली, पण ठीक आहे. आणि अलका ईदनी अशोक चक्र, शांतिकालीन PVC. असो, सावित्रीबाई फुले जे आहेत 1831 पासून 1897 पर्यंत राहिल्या.
भारतातील सामाजिक सुधारणेचा अग्रदूत आहेत हे. पुणे विद्यापीठ जे आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ त्यांच्या नावावरच करण्यात आलं आणि महाराष्ट्रामध्ये 3 जानेवारी यू नो व्हॉट इट इज. आंतरराष्ट्रीयमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना उडवून टाका मला तर वाटतंय. त्यांच्यामुळे पूर्ण जे मार्केट आहे किंवा सगळं जे आहे ते एवढं गडबडलं आहे, सगळं महागलं आहे. पहिलेच महाग होतं, अजून महाग केलं आहे भावानं. आता आपले खतरनाक आहेत. डोनाल्ड ट्रम्प नियुक्त आलेले जानेवारीमध्येच 20 जानेवारीला 47 दिवस प्रेसिडेंट आहे. व्हाईस प्रेसिडेंट जे आहे JD व्हॅन्स आहे. कमला हॅरिस यांना डिफीट केलं 2024च्या नोव्हेंबरमधल्या इलेक्शन्समध्ये. आणि इंडिया US मध्ये इम्पॅक्ट झाला टॅरिफ पॉलिसीवर. H1B विजाज, डिफेन्स कॉपरेशन, ट्रेड नेगोशिएशन्स ट्रम्प 2.0 मध्ये करण्यात येत आहेत. जर्मन चान्सलर कोण आहेत? फेडरिक मेर्झ. ओलाफ स्कोल्स नाही आहेत आत्ता. ठीक आहे. 12 ते 13 जानेवारीमध्ये हे करण्यात आले. पहिले इंडिया व्हिजिट केली यांनी आणि इंडिया जर्मनी 25 वर्षांचं आपलं आहे नातं. 19 MOU साईन करण्यात आले. मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग MOU. नासा आर्टेमिस हे काय? फर्स्ट क्रू मून मिशन असणार आहे फेब्रुवारी 2026मध्ये. 4 ॲस्ट्रॉनॉट्स, फर्स्ट क्रू लुनार मिशन सिन्स अपोलो 17. 1972 नंतर हे आत्ताचं एक फर्स्ट मून मिशन असणारे आपलं क्रू जाणार आहे तिथं. ठीक आहे. आपलं म्हणजे नासाचं आर्टेमिस लक्षात ठेवा. क्रू करून जाणार आहे. क्रू म्हणजे काय? क्रू म्हणजे लोक असतात. ठीक आहे. कैलास मानसरोवर यात्रा 2026मध्ये परत रिझ्यूम करण्यात आली. सस्पेंड केली 2020मध्ये कारण की कोविड आलेला. तिबेट चायना रूट. आता रूट बघितला तर लिपुलेख उत्तराखंड आणि नाथुला सिक्कीम पासमधून जाऊ शकतो आपण. लक्षात ठेवा लिपुलेख कुठे आहे, नथुला कुठे आहे? नथुला आणि जिलेबला. ठीक आहे. NJ लक्षात ठेवा. जे आहे काय कोण हॅक करते काय माहीत. असो. IMF वर्ल्ड EO काय मला वाटतं वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक आहे हा. इंडियाचा फास्टेस्ट ग्रोईंग मेजर इकॉनॉमी आहे आणि इंडिया जर्मनी डिजिटल डायलॉग झाला आहे. वर्क प्लॅन अडॉप्ट केला आहे. आर्टेमिस अपोलो 17 नंतरचा प्रथमच आहे हा. कैलास मानसरोवर यात्रा पुनर्सुरू. इंडिया चायना LAC तणावाचे शमन आणि इंडिया चायना बायलेटर इम्प्रूव्हिंग फर्स्ट आउटस्पेरिंग डिसंगेजमेंट. हे इम्पॉर्टंट डेज आहे. आता हे सगळं मी सांगत नाही बसणार. ब्रेल डे, भारतीय डे, प्रवासी भारतीय दिवस कधी आहे? 9 जानेवारीला रिटर्न आलेले भाऊ आपले महात्मा गांधीजी आणि परतीचा होता त्यांचा प्रवास. आणि वर्ल्ड हिंदी डे कधी असतो? नॅशनल युथ डे, आर्मी डे, पराक्रम दिवस, नॅशनल गर्ल चाइल्ड, वोटर्स डे, रिपब्लिक डे, प्रथम झालेले आपले मार्टिर्स डे, हुतात्मा दिन, शहीद दिवस, महात्मा गांधीचे स्मृती दिन आहे. कधी? 30 जानेवारी. हे परत क्विक रिजनसाठी तुम्हाला देण्यात आले टॉप 15 मस्ट नो फॅक्ट्स. याची PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर इकडे बघू शकता तुम्ही. दोन्हीवर टाकलं. एन्थ्रो ज्यांचं आहे ऑप्शनल ते इथं पण बघू शकता, खाली आहे इथं. आणि जे MPSC जनरलमध्ये तुम्हाला काही माहिती असेल तर यामध्ये पण तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. क्लिअर आहे? तर मला वाटतं झालं आहे आता हे मी परत नाही सांगत बसत. ओके. धन्यवाद. चला भेटूया लवकरच 15 दिवसांनी ह्या करंट अफेअर्स सिरीजमध्ये. थँक्यू. जय महाराष्ट्र. जय हिंद.